नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी धमाल कॉमेडी या कार्टून चॅनलमध्ये। सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। शांते, संध्याकाळी जरासा मी लेट इन घरी। आज ते तिकडे रॅलीमध्ये जा लागते मले। माझे मित्र आहे ते रॅलीमध्ये थोडीशी मदत करू लागतो। तर लेट इन म्हटलं थोडंसं संध्याकाळी, तर वाटगीट काही पाहिजे नको, जेवण खाऊन करून झोपून जातो तू, नाही तर बसशील माई वाट पाहत जेवणासाठी। ठीक आहे ना, तर चालले जा ये जा, लेट येता काही विषय नाही, फक्त याच्या पहिले मला फोन करून दे जा म्हणजे कसं दरवाजा उघडा ठेवून मी, नाही तर मी झोपली राहीन ना, तुम्ही दरवाजा ठोक करा आणि मोबाईल काही मला ते ऐकू येत नाही, कमी आवाज झाला त्याचा तर त्या मोबाईलचा काही आवाज मला वाढवता येऊन नाही राहिला, तर यावाच्या अर्ध्या घंट्या पहिले मला फोन लावून देता तुम्ही फक्त। ठीक आहे ना शांते, ठीक आहे ना, याच्या अर्ध्या घंट्या पहिले तुला फोनच लावतो मी। आणि पाहिजे जास्त नाच जा गीत जा नका, मग अजून पाय दुखते, पोटऱ्या दुखते, कंबर दुखते करत राहतात, मला झेंडूबाम लावून द्या लागते मग। हिशोबात नाच जा जरासे। नाही जास्त किस्त नाही ना सर। फक्त एक काम करता तुम्ही, जायच्या पहिले मला तुम्ही 250 रुपये आणून देऊन देता। काऊन, आता कोणतं काम आहे तुला 250 रुपयाचं? कालच तर किराणा आणला, आता काय पाहिजे होतं तुले? तर त्या दिवशी तो पापडा बनवायला टाकला होता ना, तर त्या बाईचा फोन आला होता, म्हणे आज झाला म्हणे पापडा, तर आज येऊन जाता म्हणे घ्याले। तर पायलीच्या हिशोबाने 80 रुपये पायली का काय, तर 240 रुपये होते, तर त्याचा 250 रुपये आज देऊन घेऊन येईन म्हणतो पापडा। सगळं बाहेरूनच बनवून घे आयतं। तू थोडेसे हातपाय नको हालू, बसल्या क्विंटल भरायची होऊन राहिली ना। थोडेसे हातपाय हलवत जा, स्वतः बनवत जा ना घरी, पापड कुरड्या काय तर दुसरीकडून बनवून आणतं, फालतूचे पैसे वाया धाडतं। घरी बसू आराम करू होऊन राहिली ना एका क्विंटलचं पोतं। कसे बोलता हो? काही काम नाही करत का मी? वावराचे काम चालू झाले म्हणजे दिवसभर बायाच्या मागं राहतो ना। कोण पाहिजे बायाले दिवसभर? त्याला पाणी आणून देणं, त्याला पाठीवर लावणं, कोण करते मग हे कामं? आणि घरचे कामं एवढे मोठे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामं करावं लागते ना। तुम्ही तर इथचा चहाचा कप तिथं उचलून नाही ठेवत, जिकडे तिकडे एक गिलास तिथं, एक वाटी तिथं, एक जोडा तिथं फेकतात, एक मोचा तिथं फेकतात, तुमच्या वस्तू तुम्हालाच तर माहित नाही राहत। दिवसभर मलाच सांभाळायला लागते घरातलं, तरी म्हणता काम नाही करत, आराम करतो। हे कोणते काय मोठे भारी कामं झाले का चिल्लर? दोघा जणांचा स्वयंपाक करणं, झाडझूड करणं, 2 टाटं घासणं, याच्यात काय बल्ली मेहनत होऊन राहिली का तुम्ही? चांगली कामाला जात जाणं, बाया संग कसं निंदाले जाते बाया, चर्र उन्हात न पाण्यात काम करते ना। जात जाय थोडासा घाम निघन तर मास तरी कमी होईल तुझ्या अंगावरचं। काय म्हणजे काय कामं करासाठी काय बायको केली काय मले? माझ्या आई बाबानं काय तुम्ही इथं काय कामं करायला आणि कामाला जायला पाठवलं काय? तिकडे गेली नाही कामाले, आणि इकडे जाऊ कामाले आता? जात जाणं तवा समजन तुले। पापड घरी बनवतं, पापडा आणि हे ते सगळं बाहेरून बनवून आणतं, निरा पैसे वाया घालतं, दिवसभर झोपल्यापेक्षा मस्त बनवून घेत जाय घरच्या घरी थोडं। तर बनवले नाही काय हो? आलू चिप्स पूर्ण मी 15 किलोचे आलू चिप्स घरीच तर बनवले। कोण बनवले? तुम्ही तर थोडंसं काही एखादी आलूचे चिप्स नाही पाडू लागले मला। पूर्णच्या पूर्ण 15 किलोचे आलू चिप्स मी एकटीनंच पाडले म्हटलं। तर बनवत जाणं, त्या 15 किलो मधून 12-13 किलो तर तुझी एकटी खाऊन घेतो। जाऊ दे, त्या गोष्टी नका सांगा मला फक्त तुम्ही 250 रुपये आणून देता, मग जिथं जात आहे तिथं जाता तुम्ही। काय होतं? आणून देतो, आणून तर द्यास लागन आता। पोटा पाण्याचा विषय आहे माणसाचा, नाही आणून देईन तर तिकडून पोट्याला चिमटा बसन। जा मग, चालले जा पहिले मला पैसे काढून आणून द्या 250 रुपये, आणि जा मग। देतो आणून। शांताराम, पोट्टाईनं तर बुद्ध विहारात चांगलं हे केलं असतं, मस्त डेकोरेशन केलं, काय मस्त सजावट केली आहे ना। हो ना गंगाराम, मस्त सजावट केली ना पोट्ट्यानं। ह्या वर्षी पहिल्यांदा पोट्ट्याच्या हातात कारभार आहे, काय मस्त डेकोरेशन केलं आहे ना। संध्याकाळी पार्टी सांगितली म्हणते ना बॉय आहे ना, कोणती तरी चांगली पार्टी आहे, लोकसेवा होय का कोणती होय, पार्टी बुक केली आहे मस्त रॅलीमध्ये, चांगला माहोल आहे यावर्षी। हो ना गंगाराम, जाऊ ना मग आपण संध्याकाळी। दिवसभर काय आपले कामं धंदे आहे ते सगळे निपटो करून टाकू, संध्याकाळी जाऊ मग रॅलीत। 6 वाजतापासून आहे हो काकाची रॅली, 6 वाजतापासून येता। 6 वाजता बरोबर, 6 वाजतापासून आहे काय? अरे आम्ही 5 वाजता तयार राहतो, 5 वाजता तयार राहतो आम्ही। आणि वर्गणी झाली रे बाबू जमा? पूर्ण झाली का? पूर्ण मोहल्ल्यात वर्गणी झाली जमा? राहिले काही घरं? 1-2 घरं राहिले आता काकाजी, ते नेहमी सारखे, पण काय आता धादाडव मागतात येईल, स्वतःहून दिले तर ठीक, आम्ही काय 1-2 वेळा मागितले, आणि बाकी जेवढं काही तामझाम आहे सगळं आम्ही पोट्टेच मिळून करून राहिलो, जास्त पैसे टाकून। मस्त म्हटलं बा, एक दिवस सण राहते आपला चांगला साजरा करावा मस्त। ते की तर बरोबर आहे रे पोरा तुझं, काय आता नाही दिले जाईन तर राहू द्याचं, काय आहे त्याच्यात आता। कोणाची कंडिशन राहते वर्गणी द्यायची, कोणाची नाही राहत। कोणी 1000ही देते, कोणी 100ही देते, त्यानं जेवढे दिले तेवढे घेऊनच घ्यायचे।
हो, म्हणून तर आम्ही काही जास्त फोर्स केला नाही बा कोणाला. ज्यानं जेवढे दिले तेवढे घेतले आणि बाकीचे राहू दिले. बरं बरं करा लेकाले. काय कामं राहिले आता निपटून टाका आणि संध्याकाळी रॅलीसाठी नाश्त्या पाण्याची सोय लाव जा बरोबर. पाणी नाश्ता चाय भेटला म्हणजे झालं. बाकी आहेच मग आम्ही काही मदत लागली हातभार लावाले आम्ही येतोच. ठीक आहे ना काकाजी, ठीक आहे ना. काही मदत लागली तर आम्ही सांगतोच मग. अमाय चंद्रभागाबाई, अचानकच आल्या बाई तुम्ही तर. फोन नाही काही नाही, डायरेक्टच आल्या. सरप्राईजच दिलं तुम्ही. या बसा. हा वहिनी, मी म्हटलं चला बा. आज म्हटलं माझ्या वहिनीला सरप्राईजच देतो. बसा मग चंद्रभागाबाई बसा. मस्त सरप्राईज दिलं तुम्ही. बल्ला आनंद झाला बा तुम्हाला पाहून. तशी लय दिवसाची तुमची आठवण येत होती. मी म्हटलं फोन लावतो कामात फोन लावायला टाईमच नाही भेटला. आता हे वाळवण फाळवण चालू आहे की नाही, त्याच्यानं वेळच नाही भेटला तुम्हाला फोन लावायचा. बरं झालं आल्या तुम्ही तर. आता म्हटलं बा आम्हीच चला. आता वहिनी तर काही येत नाही म्हटलं घरी. वहिनीला काही टाईम आहे नाही तर चला म्हटलं आपण अशी घुमून आता वहिनीच्या घरून. तसाही आता उन्हाळा लागला. चांगलं केलं चंद्रभागाबाई, चांगलं केलं. लय दिवसाच्या आलत्या नाही तुम्ही. बसा बसा, मी चाय की बनवतो. भाऊ कुठे गेला? शांताराम भाऊ कुठे गेला वहिनी? अव ते आज 14 एप्रिल आहे की नाही, तर गेले ते त्याच्या मित्रा बरोबर. तिकडे काय सजावट डेकोरेशन हे ते संध्याकाळची तयारी फयारी करायला. तर आज दिवसभर तिकडेच आहे. तर तिकडे गेले ते. थांबा बसा, मी फोन लावतो त्याला. सांगतो का बाई आली म्हणतो. राहू द्या ना वहिनी, मग कामी असन ते. तिकडे डेकोरेशनचं काय काय काम आहे म्हणते आज रॅलीचं, तर तिथं कामातच असन. राहू द्या, येईनच घरी. तिथं काय हो बाई, लय जण राहते कामं करणारे. आता दिवसभर आता तिकडेच आहे. तर थोडीशी बोलावून घेतो त्याला. आता 5-10 मिनिटासाठी काय होते आले तर फोन लावून बोलावून घेतो. या म्हणतो भेटून चालले जा. मग लागणार तर दिवसभर तिकडे. आपणही जाऊ संध्याकाळी रॅली पाहिले. बरं बरं ठीक आहे ना वहिनी. कोणाचा फोन होईची नाला आता. हॅलो, कुठं आहे हो तुम्ही? बोल ना शांते, काय म्हणतो ती? इकडेच आहे मी. आपल्या बुद्ध विहारात आहे. बोल काय म्हणतो ती? या ना घरी या ना, घरी या ना. चंद्रभागाबाई आल्या ना घरी. या घरी या. काय बोलतं? चंद्रभागाबाई आली? बरं थांब, आलोच 5 मिनिटात. इथंच आहे मी. हो या लवकर या. मग चालले जा अजून लागन तर. हो आलोच. सांग मग बाई, बाकी तब्येत पाणी की चांगली आहे तुझी? हो शांताराम दादा, तब्येत पाणी की चांगली आहे बा. तू सांग कशी काय तुझी तब्येत पाणी? तर माई बी तब्येत पाणी चांगली आहे बा. माई कशी राहणार आहे? आता तुमची तब्येत पाणी चांगली तर माई बी चांगली. काय म्हणते राहुल की झालं काय शिक्षण पाणी त्याचं? नोकरी लागली म्हणत होती ना त्याले. कुठंतरी झालं का शिक्षण पाणी, नोकरी फोकरी जमलं आता त्याचं? कुठं जमलं का शांताराम भाऊ, कुठं जमलं? त्याच्यासाठी आली मी. म्हटलं कुठं जमवा लागेल आता त्याचं. काहून काय झालं? तू तर म्हणत होती ना मागच्या वेळेस का बा ड्युटी लागली म्हणून त्याले. ड्युटीचा विषय नाही म्हणा, ड्युटी तर लागलीच आहे त्याले. आता त्या 4-5 महिने झाले आता पुण्यामध्ये आहे तो. पुण्यामध्ये ड्युटी करून राहिला. कसे 25-30 हजार रुपये महिना आहे त्याले. तर म्हटलं बा आता कसं आहे, आता लग्नाचं वय झालं तर एखादी पोरगी पाहून उरकून टाका म्हटलं ह्या उन्हाळ्यात. तर त्याच पत्यावर आलती मी. आता तू कसं आहे, तो घुमत फिरत राहतं, ओळख्या पाडक्याला आहे तू या परिवारात समाजात मित्रांमध्ये. तर मी म्हणतो पाय ना तू या ओळखीतून एखादी चांगली पोरगी जर असेल तर आपलं घर निघून चालणारी असली म्हणजे झालं. असं राहुलच्या लग्नाचा विषय वाटते ह्या उन्हाळ्यात नाही? हो शांताराम दादा, म्हटलं काय करावं आता. आता उरकून टाकावं म्हटलं त्याचं. आता एकुलता एक पोरगा आहे, कित्येक दिवस ठेवतो तसाच. आता जमलं त्याचं. आता नोकरी पाणी लागली कसंही, आता 25-30 हजार रुपये कमवून आला. ते म्हटलं करून टाका बा ह्या उन्हाळ्यात. आता ह्याच गोष्टीचा हप्त्याभरापासून विचार करून राहिली मी. इकडे तिकडे फोन फानं घुमूनच दिले सगळे इकडे. त्याच्या काकाच्या परिवारात, बाबाच्या परिवारात सगळ्याला सांगून ठेवलं. मी म्हटलं चला आता ह्या विषय आता फोनवर बोलल्यापेक्षा डायरेक्ट शांताराम भाऊच्या घरीच जातो आणि डायरेक्ट घरी जाऊनच डिस्कस करतो म्हटलं. म्हणून आली इकडे आता. आता पाय, आता हप्ताभर इकडेच आहे मी. हप्ताभरात तू 2-3 पोरी दाखव आता मला इकडे. बरं ठीक आहे. मग जोड लावा लागन मग मला चंद्रभागाबाई. आता कसं आहे, आता लग्न येवाचं काम, जोडणुकीच्या कामं टाईम लागतेच. पाहा लागन आता जिकडे तिकडे. आता फोन फानं घुमवा लागन आणि करा लागन विचारपूस, सांगा लागन. त्याला पटलं आपल्याला पटलं, तारीख घेऊन चाललो जाऊ एक दिवस मग पोरगी पाहाले. पाय ना मग शांताराम दादा, पाय ना असं कोणी ओळखी पाडकीत तर. आता कसं आता पाहिल्या देखल्याची पोरगी असली तर थोडंसं चांगलं राहते. पाय एखादी मस्त आपलं घर निघून चालणारी. आपलं काय आता आपलं घर आहे फक्त काय 2-3. आत्याची ड्युटी तिकडे आहे, आता काय तिकडेच राहीन ते. सासू सासऱ्याचंही टेन्शन नाही. मस्त दोघाचंच करणं ना मस्त खाणं. बरं लावतो ना फोन चंद्रभागाबाई. आज लावतो मी फोन, करतो विचारपूस. लागतेच कुठं ना कुठं जोड लागतेच. हो, त्या माणिकराव भाऊची पोरगी होती ना. आता त्याच्या तर त्या दिवशी चालू आहे वाटते गोष्ट इकडे तिकडे. त्याची पोरगी काय MSc का काय शिकली आहे वाटते. तर कानावर आलं होतं का बा लग्न करते, पोरगा पाहणं चालू आहे. तर पहा ना तिकडे विषय काढून. तिकडे कुठं जमते हो शाईन ते, तिकडे कुठं जमते.
माणिकराव थोडासा जास्त शाईन आहे. हा, आता त्याला कसं आहे 25-30 हजारावाले पोरं पाहिजेच नाही, प्रायव्हेटवाले तर पाहिजेच नाही म्हणते. हा, मला सरकारी नोकरीवालाच पाहिजे म्हणते बा, 1,00,000 रुपये कमावणारा. हा, आता सरकारी काय आता सगळ्यालेच भेटन काय, सगळ्याच्या नशिबात थोडी आहे आता सरकारी नवरे. मागच्याच वेळेस बोलणं झालं तर माझ्या त्याच्या संग. हो, मलाच सांगितो चांगला एखादा चांगला पोरगा पाय म्हणे बुवा. हा, चांगला गव्हर्नमेंट जॉबवाला पाहिजे. हा, आणि सासू सासरे नाही पाहिजे, जास्त परिवार नाही पाहिजे, असं तसं तर लंबी ख्वाहिश आहे बा त्याची. आता त्याच्या पाळल्यात काही बसत नाही आपण, आपल्याला आता आपल्या हिशोबाने पाहा लागन. बरं बरं पहा बा मग. आता असं मग बाकी तुमच्या ओळखीत तर पहा. नाही कसं आहे, आता बाया गोष्टी करते. त्या दिवशी बसलो होतो आम्ही सगळ्या बाया, ते आलू चिप्स हे ते पाडणं चालू आहे. तर कसं आहे, तिथं विषयात विषय निघाला. हा, म्हणे का बा असा विषय आहे म्हणे, माणिकराव भाऊची पोरगी लग्नाला आली म्हणे, पोरं पाहणं चालू आहे, 1-2 जण येऊन गेले म्हणे. हा, इकडे तिकडे तपास चालू आहे. ते म्हटलं बा आता चंद्रभागा बाईनं आता विषय काढला. ते म्हटलं पहा तिकडे असं तर. हे गी स्थळ आपल्या कामाचं नाही आहे शांते. आपल्याला पाय तुम्ही हाय दुसरे लय हाय पते, पाय तो तिकडे पाहिजो त्या हिशोबानं पाहिजो दादा, जसं तुला पद्धतशीर वाटते तसं. आता तुला तर माहीतच आहे आपलं पोरगं कसं आहे म्हणून. हा, खऱ्या पाण्याचा शौक नाही, काही नाही, काही लेण्यात नाही देण्यात नाही, सगळं व्यवस्थिशीर काम आहे. आपलं घर ना आपण असं काम आहे त्याचं. हा, तर पाय त्या हिशोबानं थोडीशी चांगली पोरगी पाय, इकडे तिकडे पाय थोडासा निरोप. हा ना, मग पाहून घेऊ तसं. हो चंद्रभागाबाई, पाहतो ना मी, काही काळजी नको करू तू. ह्या उन्हाळ्यात माझ्या भाषाचं लग्न तर जोडूनच द्यायचं आहे आता. हा, पाहून घेऊ आता चांगली एखादी चांगली मस्त पोरगी पाहतो त्याच्यासाठी. हा, घुमतो आता महिनाभर इकडे तिकडे. तसं आहे आता फुरसतच आहे उन्हाळ्याभर. आता जर अजून रॅली आहे तर रॅलीतही नवीन नवीन लोक येते इकडून तिकडून, तर कुठे विषय काढणं होते. बरं ठीक आहे, पाहिजो दादा त्या हिशोबानं. बसा मग चंद्रभागाबाई, करा तुम्ही गोष्टी माता करा, मी थोडासा स्वयंपाक बनवतो. हा, जेवून जाल ना तुम्ही आता? नाही नाही, तिकडेच आहे आता नाश्ता फास्ता, रॅलीतलं काम आहे. भूक गीक लागली तर तिकडेच नाश्ता करून घेईन, काही नाश्ता फास्ता आता करून जात नाही मी. बरं ठीक आहे, मग तुमच्या पुरता काही स्वयंपाक बनवत नाही. हो, मायापुरता काही बनवू नको. येतो मग चंद्रभागाबाई. हा, पाहतो, लावतो निरोप, फोन घुमवतो मी इकडे तिकडे. ठीक आहे ना दादा.